सामन्यासाठी फक्त 40+ मध्ये आहेत. नाही तर भरपूर लोक आम्हाला फोन देखील करून विचारते प्रशांत कधी आला 40+ मध्ये. नाही भरपूरच प्रश्नचिन्ह आधी आपण त्या लक्ष्मण देखील आमच्यासोबत जॉईन आहेत त्यांच्याशी देखील आम्ही बातचीत करू मॅचच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवर गेम ऑन. स्ट्रायकरला विकेश, नॉन स्ट्रायकरला अमोल. 4 षटकांची मॅच असणारी प्रेक्षणीय मॅच. रवी म्हात्रे फाईन लीगला बघा कसे उभे आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट विकेश पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. लक्ष्मण जर बघितलं ना रवी म्हात्रे प्रोफेशनल खेळाडू वाटतात. इन बिन करून मैदानावर आहेत. व्हाईट टी शर्ट. नवीन फलंदाज येतो कार्तिक. कार्तिक पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. 62 धावा 5 चेंडू राखून सामना जिंकला आणि साई सांगतो जितू राहिला असता आणखीन कमी चेंडूत मारले असते धावा. म्हणजे मला वाटतं 2 षटकामध्येच धावा करायच्या. 31 टार्गेट त्यांना करायचं होतं. 31च्या समीका आपण एव्हरेजने त्यांना धावा करायच्या होत्या. अमोल स्ट्रायकरला गोलंदाजी मार्कवर महेंद्र म्हात्रे. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. मिडॉन मिडॉफला आपण पाहू शकता. मिडॉनला रामला पाहू शकता. मिडॉफला वत्रेककांना पाहू शकता. हा चेंडू बॅक पुढे जाऊन पंच केला या बेला. चेंडू चालला या बेला स्वीप आकावर रिझन मधून वेगाने सीमारेषा पार. चौकार. गोलंदाजी कशी करायची भरपूर वर्ष ते देखील क्रिकेट खेळले आहेत. मी तर म्हणे खेळल्याने तर नांदिवली गावासाठी क्रिकेट जगले आहेत. महेंद्र पण आता गोलंदाजी मार्कवर. अरविंद देखील येत आहेत. 1 मिनिट महेंद्र तुमचा खेळाडू आला. अरविंद या षटकानंतर तुम्ही त्याला घेऊ शकता. घेऊ दे. 1 षटकानंतर येऊ शकता. कारण खेळाडू सबस्टिट्यूट लावला आणि त्यांनी चांगला झेल पकडला मिड विकेटला. चेंडू बॅक पुढे जाऊन पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे सुनील म्हात्रे. काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. नाही जुने आपण जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. अनिल म्हात्रेला देखील आपण पाहू शकता. भरपूर वर्ष त्यांनी देखील ते सांगितलं त्यांनी की आम्ही 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळलो नाही. क्रिकेटपासून दूर होतो. कार्तिक स्ट्रायकरला गोलंदाजी मार्कवर महेंद्र. चेंडू बॅट ऑन साईडला शपलून खेळायचा. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पहिल्या षटकात आपण इथे धावा आल्यात फक्त आणि फक्त. आतापर्यंत आपण विचार केला तर 5च धावा आल्यात. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे महेंद्रच्या माध्यमातून. महेंद्र पण आता गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मार्क करतोय. एक बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर. चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला गॅप मधनं चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवर आला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. राहुल आहेत. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 7 धावा. अरविंदचे सुपुत्र देखील आलेत. SP सांगतात तू नाही काय खेळेल खेळेल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो महेंद्र. चेंडू या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक येतो या वेळेला. फुटबॉलचा प्रकार बघायला मिळालाय आणि चेंडू जातो या वेळेला सीमारेषा पार. चौकार. लॉंग ऑफ वरून पण चेंडू मात्र त्यांना सापडत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहू शकता 11 धावा. तर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय पाहायचंय. राम म्हात्रे देखील थोडंसं चिंताग्रस्त आहेत. 11 धावा आल्यानंतर. बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे. फिटनेस खूप चांगलं त्यांचं. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय पाहायचंय. तुकाराम म्हात्रे उर्फ टिके. फिटनेस बघा किती चांगलं आहे. भरपूर मेहनत करतात ते. आपण पहिले तर भरपूर जॉगिंग करतात. भरपूर जिम देखील ते करतात.
शरीराकडे भरपूर आपण त्या बॉडीकडे भरपूर म्हणतो फिटनेससाठी त्यांनी ना भरपूर लक्ष दिले, भरपूर लक्ष केंद्रित केले. अरविंद वत्रे काका येतात गोलंदाजी मार्कवर. पण ते या षटकामध्ये अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पॉवर प्ले संपलाय. रवी म्हात्रेला आपण शॉट थर्डमॅनला पाहू शकता. एक पोज दिली त्यांनी देखील. अरविंद वत्रे काका गोलंदाजी मार्कवर. महेंद्र म्हात्रे क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट लागला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग मिड विकेट. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होत आहे आणि चेंडू जातो यावेळेला. पंचांचा इशारा काय दबायचा आहे. षटकार. षटकार आणि वेलकम टू द ग्राउंड. अरविंद वत्रे काकाला यावेळेला सीमा पार होतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू उंच गेलाय लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सी मार्शमान. सलग 2 चेंडू 2 षटकार. मॅच साठी पारदर्शक आहे का तेजस. 3 षटकारासाठी अरविंद वत्रे काका एंड बदलतोय. हा चेंडू लॉफ केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 आपण त्या षटकारांचं प्रत्युत्तर अमोलला मात्र बाद करण्यात यश मिळतंय. अरविंद वत्रे काका चेंडू यावेळेला लिडिंग एजे फलंदाज बाद. 2 चेंडू मध्ये 2 विकेट मिळतोय. वर्ल्डी वर्ल्डी गोल्डी गोल्डी क्रिकेट बघायला मिळते अरविंद वत्रे काकाच्या माध्यमातून. कार्तिक देखील बाद होतोय. दोन षटकार आल्यानंतर बघा 2 चेंडूवरती 2 गडी बाद करतोय. अरविंद वत्रे काका बघा वापसी करतोय. एसपी काय विकेट हटीसाठी पारितोषिक 500 रुपयाचं पाचशेचं अपील होतं. यावेळेला स्ट्रॉंग अपील केलं होतं. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धीरज येत आहेत संघ नाही घेत आहेत. धावसंख्या धावफलकात 24 धावा. अरविंद वत्रे काका पुन्हा एकदा लॉप केलाय चेंडूला. यावेळेला फलंदाज आहे. आले आले आपण बद्दल सचिनने षटकाराने आघात केला. 3रा षटकार येतो या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. धावसंख्या धावफलकात 2 षटकाच्या समाप्ती दर 30 धावा यंगस्टर नांदिवली संघाची. गोलंदाजी मार्कवर येतोय. मला वाटतं अनिल म्हात्रे येतात.
बघा पारितोषिक आलंय मंगेश म्हात्रेकडून तुकाराम म्हात्रे आणि आपण इथं अनिल म्हात्रेंचा झेल पकडला तर मुलाकडून बाबासाठी पारितोषिक आले 2000 रुपये. क्या बात आहे. शॉट तडमॅनला क्षेत्रक्षक गोलंदाजी मार्कर अनिल म्हात्रे. स्ट्रायकेला नीरजला आपण पाहू शकता. बाबा मुलाला आपण गोलंदाजी करतात. रवी वेगाने चालला या बेलला जोपर्यंत लॉंगलेटला चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जाईल. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चौथी धाव आता घेण्याचा प्रयत्न करतात का पाहायचं. नकार देत आहेत प्रवीण येत आहेत बॅकिंग देत आहेत. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 33 धावा. रवी एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक या संघाचा. कित्येक वर्ष त्यांनी नांदिवली गावची सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून. अनिल म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला सचिन. लाईन पावी लागणारे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची गाडी. पंच सांगतात की हा चेंडू आपण बोलले तर यावेळेला अरविंद नो घोषित करतायत. फ्रीटचा चेंडू क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय. असं वाटलं की पंच वाईट चेंडू देते पण पंचांनी पाहिलंय की पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू फेकलाय. हा चेंडू बॅक पुढे जाऊन पंच करतो. यावेळेला चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. क्षेत्र सुनील म्हात्रे चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. 2 धावा इथून पूर्ण केल्या. 3 धावा देखील पूर्ण केल्या जात. अरविंद म्हात्रेची बॅकिंग येते तोपर्यंत धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा. प्रेक्षणीय मॅच आहे. ह्या मॅचचे रेकॉर्ड कोणत्या प्रकारे आपण गृहीत धरले जाणार नाहीयेत. ते सांगायला आम्ही 50 धावा केल्या आम्हाला काहीतरी पारितोषिक द्या. फुलटॉस यावेळेला क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू वेगाने चाललाय लॉंग स्टॉपला. 2 धावा कंप्लीट केल्या तर तुकाराम म्हात्रे काय क्षेत्ररक्षण करतोय. हरणापेक्षा चपळाईने पळतायत. बघा पारितोषिक लावलंय ना त्यासाठी. पंच वाईडची खूण करतायत. 2+1 धावा आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. अनिल म्हात्रेने आता थोडासा जेल लावला हाताला. बॉल त्यांच्या स्पिन होत नाही स्किट होत नाहीत त्यामुळे कुठं चेंडू डॉट चेंडू. मुलाला सांगतायत पहिला तुमचा तर दुसरा आमचा. आणि ते वाक्य बोलणं बरोबर नाहीये. दशरथ पाटील ते बोलू शकतात. अनिल पण गोलंदाजी मार्कस टाकला. नीरज शपल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलं. यावेळेला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेल ड्रॉप होतोय. अरविंदने चूक केलीये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चेंडू वेगाने चालला यावेळेला लॉंगलेट सीमारेषाकडे. बघा ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा 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 आणि धावा. बबन म्हात्रेंचा झेल पकडला तर अग्रीमेंट आपण तर नांदिवली ग्रुपकडून 500 रुपयाचा पारितोषिक. बबन म्हात्रे बोलतील 500 रुपये नाही भेटले चालते पण चेंडू नको माझ्याकडे यायला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा. स्विचचा प्रयत्न केला तर डॉट चेंडूची समाप्ती होते. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर सिनियर संघाची धावसंख्या 47. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर रेग्युलर संघाची धावसंख्या 47. गोलंदाजी मार्कवर पुराणा चावल सुनील म्हात्रे येतोय. विजय म्हात्रे देखील येतात. मला वाटतं विजय म्हात्रे तुम्ही काय संघामध्ये नाहीयेत.
नाही घ्यायला पाहिजे होतं मी तर म्हणेल. एक चांगले अष्टपैलू खेळाडू होते. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. आज जुनी आपण इथं तलवार जुनी झाली पण धार मात्र खूप आहे. गोलंदाजी बघा चांगली बघायला मिळते. एक मिनिट जरा घ्या. विजय म्हात्रेंना देखील घ्या संघामध्ये. आता टीकेचं टेन्शन वाढल्यासारखं. बॅटिंगला मी किती क्रमांकावर जाऊ. विजय म्हात्रे आल्यात म्हणजे टीकेला मात्र थोडंसं खालचा क्रमांक मिळेल. चेंडू खोदून काढला. यावेळेला मिड विकेटला चेंडू जातोय. प्रशांत देतोय. खूप चांगलं फेकी बघायला मिळते. ऑन द स्टंप फेकी प्रशांत आहे. त्यामुळे सचिनने देखील पावलं मागे घेतलेत. संख्या 48. अंतिम षटक. सुनील म्हात्रे गोलंदाजी मार्कवर घारिवले यांकडून. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. सचिन सारख्या आपण पहिले तर फलंदाज तर डॉट चेंडू फेकतोय. सुनील म्हात्रेचं वैशिष्ट्यच आहे. दोन्ही एंडनी तो गोलंदाजी करू शकतो. चांगली गोलंदाजी करतो. दोन्ही टर्न करू शकतो. तो स्विंग करू शकतो चेंडूला. सुनील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर दगड मारा करतोय. चेंडू लॉफ केला. आता ओव्हर पिच चेंडूला फेकून देतोय. चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार. षटकार आणि धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता. रेग्युलर संघाची 54. धावा पुण्याचा सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला. सचिन म्हात्रेला आपण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला रामच्या बाजूने चेंडू निघून जातोय. चेंडू जातोय स्वीकार रिजन मध्ये. बबन म्हात्रेचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. नाही पारितोषिक ना क्षेत्ररक्षकाला लावायला पाहिजे. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर राम म्हात्रेच्या बाजूने चेंडू काढणं म्हणजे आपण तर एक मोठा पराक्रम करावा लागणार तुम्हाला. एक खूप चांगले क्षेत्ररक्षक. 56 धावा धावफलकात आपण पाहू शकता. फुलटॉस लॉफ केला. यावेळेला सरळ चेंडू जातोय साईड स्क्रीम समोर. जोपर्यंत चेंडू फीड होईल मेस फीड झाली आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 60 धावा आपण पाहू शकता. नायकांनी यायचंय. अडिवली आणि देसाई 40+ संघाचे संघाने टॉस साठी या. देसाई 40+ आणि अडिवली 40+ टॉस साठी यायचंय. तर देसाईचे संघनायक इथे आलेले आहेत. अडिवली 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. अडिवलीचे कॅप्टन अडिवली 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. सलामीची जोडी आपण पाहू शकता. महेंद्र आणि प्रशांत मॅच जसे सुरू होईल तर जवळ दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे धन्यवाद.
बघूया भोरशेती संघाला तयार आहे आता विजेता संघ कोण असेल हे सांगण्याची गरज नाही. चेंडूवरती प्रशांत म्हात्रे, शून्यावरती बाद. विकेश पाटील सुद्धा शून्यावरती बाद झाले होते. प्रशांत म्हात्रे सुद्धा पहिल्याच चेंडूवरती बाद झालेत. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट. तर हनुमान माळी साहेबांना विनंती होतो, माजी सरपंच भोपरचे आपल्या शुभसे टॉस करायचंय. क्वार्टर फायनलची मॅच बघायचं कोणता संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. देसाई 40+ की आडवली 40+, यासाठी आपण टॉस करूया आणि नंतर ती शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. टॉस खूप महत्वाचा असेल. देसाई 40+ विरुद्ध देसाई 40+ संघ टॉस विन आहे. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र बालू आडवली 40+ संघाने पहिल्या 2 मॅच बॅटिंग करताना जिंकल्या. तिसऱ्यांदाही त्यांना पुन्हा बॅटिंग मिळाली. आता महेंद्र म्हात्रे यांच्या बॅट बद्दल चौकार येतोय. बघा देसाई 40+ आणि आडवली 40+, जो संघ जिंकेल तो संघ उद्या 3:30 वाजता इथे उपस्थित राहायचे सेमीफायनलच्या मॅच साठी. लक्षात घ्या खाडी संघ ऑलरेडी फायनल मध्ये, खाडी 40+ आणि भाल संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. जे खाडीने फायनल जिंकली ना तर भाल तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. इथे मात्र महेंद्र म्हात्रेची विकेट आता धोक्यात आहे आणि फलंदाज बाद. प्रशांत म्हात्रे बाद झाले, आता महेंद्र म्हात्रे बाद झालेत. विजय म्हात्रे येतात बघा. हे काळ त्यांनी गाजवलंय. शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळलेत बाळू. नांदिवली संघ पण एक काळ पाहिलं तर 5 भावंड 2 काका एकाच संघामध्ये खेळायचे. हे वैशिष्ट्य राहिलंय नांदिवली टीमचं. अनिकेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली गोलंदाजी करतात अनिकेत. व्हेरिएशन चांगले अनिकेतकडे, चांगली गोलंदाजी ते करतायत अचूक टप्प्यावरती. आणि इथे झेल ड्रॉप झालाय. पुढच्या मॅच मध्ये देसाई संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी मागच्या मॅच मध्ये 62 धावा 19 चेंडू मध्ये चेस केल्यात. त्यामुळे त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असावा कदाचित. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 61 धावा चेस करायचेत नांदिवली 40+ या संघाला. मात्र प्रशांत म्हात्रे शून्यावरती बाद झाले. महेंद्र म्हात्रे एक चौकार मारला, तेही बाद झालेत. आता विजय म्हात्रे आणि अनिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर दिवसांनंतर ते क्रिकेट खेळतात त्यांनी सांगितलं टॉस बॉक्स मध्ये. मात्र फटका चांगला आहे. षटक समाप्त होईल. अनिकेतचं पहिलं. नीरजची चांगली फिल्डिंग.
नक्कीच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण आहे. तर 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची जयंती आहे. जयंती म्हटल्यावर नंतर बळू आपण पाहिलं नागाव गावामध्ये भरपूर थाटामाटाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इथे मात्र शफल झाल्याने खूप चांगला फटका आहे. लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार जातोय चेंडू. 4 धावांसाठी अनिल म्हात्रे यांच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. अनिकेतने फक्त 6 धावा दिल्या. विकेटचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. विकेट सुद्धा सराव करून घेतात कारण त्यांना माहिती आहे गोलंदाजी कमतरता आहे नांदिवली संघाला. तुम्ही सराव करून घेऊया. कदाचित गोलंदाजी टाकायची वेळ येऊ शकते कुठल्याही तरी स्पर्धेमध्ये. ऑन साइडला वळवायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विजय म्हात्रे आहेत एक लेजंड क्रिकेटर. नांदिवली गाव म्हटल्यानंतर भरपूर खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत. रिश म्हात्रेला सुद्धा आम्ही सातत्याने मिस करत असतो. जितू म्हात्रे असतील जबरदस्त क्रिकेट होतं. प्रवीण म्हात्रेंना आम्ही भरपूर दिवसानंतर पाहिलं. माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत नांदिवलीचे. अरविंद पाटील आहेत. अरविंद म्हात्रे आहेत. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते आणि 2 षटक समाप्त झालेत. यश म्हात्रे येत आहेत तिसरं षटक घेऊन. प्रेक्षणीय मॅच खूप सुंदर ट्रॉफी आहे. या प्रेक्षणीय लढतीसाठी मात्र 60 धावा चेस करायचे आहेत. ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड स्लो आहे थोडीशी. एकच धाव मिळते. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे नांदिवली 14+ संघाला. प्रशांत म्हात्रे पहिल्या चेंडूवरती बाद झाले. आता रेग्युलर संघाची कामगिरी चांगली आहे. बॅटिंग चांगली केली. गोलंदाजी ते चांगली करतायत. यश राईट मोर द विकेट. डॉट बॉल. तुकाराम म्हात्रे सुद्धा बाळू बॅटिंगची वाट बघतात. म्हणजे त्यांना बॅटिंग मिळेल की नाही आता प्रश्न निर्माण झालाय. कारण 4च ओव्हरची मॅच आहे. कदाचित बाळू त्यांना 5 षटकं मिळायला हवी होती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थर्डमॅनच्या दिशेने आता चांगली फिल्डिंग आहे. तुकाराम म्हात्रे बघा चाललेत बॅटिंगला बाळू. सुनील म्हात्रे सुद्धा आहेत. ओव्हर जास्त उरल्या नाही आहेत आता. नांदिवली रेग्युलर संघाने 5 षटकं टाकायला हरकत नाहीये सचिन. तर आपले वेळ सुद्धा आहेत. 6 षटकं टाकायचे बघा. म्हणजे आता तिसरी ओव्हर चालू आहे. अजूनही 3 ओव्हर टाकावे लागणार आहेत. शफल झाले होते मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय.
देवेश आणि फलंदाज बाद. चला सुनील म्हात्रे या आता. नाही, प्रवीण म्हात्रे आलेत. आणि बघा तुकाराम म्हात्रे यांच्या बॅट मध्ये आता फटका चांगला आलाय, मात्र चौकार आहे नाही, तो फटका चांगला होता. या मॅच मध्ये जे कॅश प्राइज आहे ते 40% कमिटीला जमा होणार आहे, लक्षात घ्या सचिन. 40% कमिटीला जमा होतील, जे कॅश प्राइज बक्षीस आहे. जीएसटी आता काका भरपूर लागते 2022 मध्ये आपण पाहिलं तर. आणि 60% साठी तुम्ही नंतर या. 40% कपात, 60% नंतर. भावेश येत आहेत शेवटच्या अटक घेऊन. भावेश येत आहेत आणि प्रवीण म्हात्रेच्या बॅट बद्दल बघा किती दिवसानंतर ते क्रिकेट खेळतायत, मात्र षटकार त्याने सहज मारलाय. अजून एक चांगला फटका मात्र आता क्षेत्रक्षे डीप मध्ये. सामना जिंकणं थोडस आता कठीण आहे. फलंदाज बाद आहेत. म्हात्रे आलेत बघा नवीन फलंदाज. केतन म्हात्रे त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. बघा राम म्हात्रे आता कशा प्रकारे बॅटिंग करतायत. गोलंदाज भावेश आहेत. वाईटचा इशारा येतोय. राम म्हात्रे यांची बॅटिंगची ऍक्शन आपण जर पाहिली तर मनीष कोलेकरची आठवण झाली आम्हाला, पांड्याची. बॅटिंग सुद्धा तशीच करतात ते, जास्त सफल होत आहेत बघा. 360 स्ट्रोक मात्र मनीष कोलेकर सहज खेळतात. फटका चांगला आहे. देवेश अजून एक षटक टाका त्यांना. चला सामना संपलेला आहे.
तर सामना सुरू कर. चला फिल्डिंग लावायची देसाई 40+. आणि बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल नक्कीच तो अडुली 40+ संघ. चेंडू चेक करायचे 2. 4 ओव्हरची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच.